नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक आणि मेथीचे थालीपीठ कसे बनवायचे हेच बघणार आहोत. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदूळाचे पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचे पीठ, चवीनुसार मीठ, थोडे तीळ, थोडी हळद, थोडे धने पावडर आणि थोडा ओवा घेतला आहे. त्यानंतर पालक स्वच्छ धुवून कट करून घेतली. त्यानंतर मेथी पण स्वच्छ धुवून कट करून घेतली. एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. थोडासा अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरची आणि लसूणची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आता पीठ भिजवायला घेऊ. 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदूळाचे पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचे पीठ, थोडी हळद, थोडे तीळ, थोडे धने पावडर, थोडा ओवा घेतला आहे. त्यानंतर पालक, मेथी आणि कट केलेली कोथिंबीर टाकून घेते. हे सर्व टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकते. छान मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. ते मी कांदा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायचे विसरले होते. ते आता पीठ मळल्यानंतर टाकते आणि दोन्ही पण हाताने छान पीठ मिक्स करून घेते. छान मिक्स करायचं आहे. दोन्ही पण हाताने पीठ मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता असंच हे 15 मिनटं झाकून ठेवते मुरेपर्यंत. आता पीठ छान मुरले. आता थालीपीठ बनवायला घेऊ. यासाठी मी स्वच्छ धुतलेला कापड ओला करून घेतला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचे. आपल्याला पातळ बनवायचं असेल तर पातळ करून घ्यायचं आहे, नाहीतर मग जाडसर ठेवायचं. शक्यतो पातळच करायचं आहे. आणि थालीपीठला छोटे छोटे मध्ये होल पाडून घ्यायचे, त्यामुळे ते कच्चं राहत नाही, छान होऊन येतं. त्या तव्यावरती थोडंसं तूप टाकून, तुम्ही तेल पण टाकू शकता, तूप टाकून थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सारखं सारखं पलटत राहायचं आहे. छान लालसर भाजून घ्यायचं आहे. मध्ये होलमध्ये तूप टाकत राहायचं आहे तुम्हाला हवं असेल तर. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तव्यावरती छान थालीपीठ भाजून घ्यायचं आहे, छान लाल होईपर्यंत. तर तयार आहे आपले मेथी आणि पालकचे थालीपीठ. तुम्ही दही, चटणी, लोणचं यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही पण एकदा नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.